आजच्या भागात पहा, कार्तिकी ही अश्विनीला म्हणते, मावशी अगं दिवा लावायची वेळ झाली, अजून आई कशी नाही आली ग? तर अश्विनी म्हणते, अगं येईल तू बाप्पाला हात जोड बरं. तेवढ्यात दीपा कार्तिकीला आवाज देत तिथे येते. तेव्हा कार्तिकी घाईघाईने दीपाकडे येत म्हणते, आई काय झालं सांग ना ग मला. तेव्हा दीपा म्हणते, अगं एवढी उतावळी होऊ नकोस, मी तुला आता एक सरप्राईज देणार आहे. असे म्हणून दीपा साक्षीला हाक मारते. तेवढ्यात साक्षी ही दीपिकाला घेऊन आतमध्ये येते. तेव्हा कार्तिकी दीपिकाला बघून खूप आनंदी होते आणि दीपिकाकडे येत दीपिकाला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, दीपिका किती वाट बघितली ग आम्ही. आणि म्हणते, हे बघ मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. असे म्हणत कार्तिकी दीपिकाला वेलकमचा बोर्ड दाखवते आणि घरात लावलेले बलून्ससुद्धा दाखवते. ते बघून दीपिका ही खुश होते आणि म्हणते, वा. त्यानंतर कार्तिकी दीपाला म्हणते, आई मी दीपिकाला घेऊन बाहेर जाऊ का? मला तिला माझ्या फ्रेंडला भेटवायचंय, प्लीज मला जाऊ दे ना. असे म्हणत कार्तिकी ही दीपिकाला घेऊन बाहेर जाते. तेव्हा अश्विनी दीपाला म्हणते, दीपा बरं झालं तुझ्या बाजूने निकाल लागलास, मला आज खूप आनंद झालाय. तेव्हा दीपा म्हणते, अगं दीपिका 1 महिनाच माझ्याकडे राहणार आहे. तेव्हा अश्विनी म्हणते, म्हणजे? तेव्हा दीपा म्हणते, 1 महिना दीपिका माझ्याकडे राहणार आणि 1 महिना कार्तिककडे. तेव्हा अश्विनी म्हणते, ठीक आहे जाऊ दे, जे झालं ते चांगलंच झालंय. साक्षी सांगते, अगं दीपा तू लढलीस म्हणून दीपिका तुला मिळाली आणि तुला देवाने न्याय दिला. तर अश्विनी म्हणते, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. असे म्हणत साक्षी आणि अश्विनी दीपाला मिठी मारतात. तेव्हा दीपा देवाकडे येत देवाला हात जोडते. इकडे कार्तिकी ही दीपिकाला बाहेर घेऊन येते आणि म्हणते, दीपिका तू एकटीच कशी आली ग? तुला मी काय सांगितलं होतं? तेव्हा दीपिका म्हणते, मी कोर्टामध्ये जज अंकलला तू सांगितलं तेच सांगितलं, पण मला जज अंकलने सांगितलं की तू 1 महिना आईकडे राहायचं आणि 1 महिना डॅडाकडे. ती म्हणते, बघ ना माझा डॅडा आता किती एकटा पडला असेल. कार्तिकी म्हणते, आता तू इकडेच राहा. इकडे राहिल्यानंतर आपण दोघी आता एक दुसरा प्लान बनवू. जसे आजी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्लान करत होती ना, तसाच प्लान आता आपण इकडे बनवू आणि त्या दोघांना एकत्र आणू. कार्तिकी म्हणते, आता आपण दोघी मैत्रिणीच नाही तर बेस्ट सिस्टर झालो आहोत, तेव्हा आता आपण आईबाबांना एकत्र आणायचेच. असे म्हणत कार्तिकी आणि दीपिका एकमेकांना टाळी देतात. त्यानंतर कार्तिकी ही दीपिकाला घरामध्ये आणते. तेव्हा घरामध्ये केक बनवल्याचा छान सुवास येत असतो. ते बघून दीपिका म्हणते, वाव किती छान स्मेल येतोय. तेव्हा दीपिका आणि कार्तिकीला एकत्र बसवत त्यांच्यासमोर केक घेऊन येते आणि दीपिकाला केक कापायला सांगते. तेव्हा दीपिका म्हणते, कार्तिकी आपण दोघी मिळून कापू ना. तेव्हा कार्तिकी म्हणते, नाही आजचा दिवस तुझ्यासाठी स्पेशल आहे, तेव्हा तूच काप. तर दीपिका म्हणते, नाही आपण दोघी मिळून कापू. तेव्हा कार्तिकी म्हणते, ठीक आहे. असे म्हणत दीपिका आणि कार्तिकी दोघी मिळून केक कट करतात. तर कार्तिकी दीपिकाला केक भरवते. तेव्हा दीपिकासुद्धा प्रेमाने कार्तिकीच्या तोंडात केक भरवते आणि दोघेही दीपाला केक खाऊ घालतात. तेवढ्यात दीपिकाला कार्तिकची आठवण येते आणि दीपिका ही रडू लागते. ते बघून कार्तिकी म्हणते, अगं दीपिका काय झाले, का रडतेस? तर दीपिका म्हणते, आपण आता तिघे इथे एकत्र आहोत, पण तिकडे माझा डॅडा एकटाच असेल आणि त्याला माझी खूप आठवण येत असेल. तिकडे कार्तिक त्याच्या खोलीत दीपिकाच्या आठवणीत हरवून गेलेला असतो आणि दीपिकाला लहानपणापासून त्याने कसे सांभाळले याच्या सर्व आठवणी ह्या कार्तिक समोर येत असतात. तेव्हा कार्तिकला काहीही सुचत नसते. तर कार्तिक हा दीपिकाचा फोटो समोर धरत दीपिकाच्या आठवणीत बुडवून जातो. त्यानंतर कार्तिक हा दीपिकाचा फोटो आपल्या छातीला कवटाळत कार्तिकच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि कार्तिक हा रडत बसतो. तर इकडे आदित्य त्याच्या बेडरूममध्ये कार्तिकचा विचार करत बसलेला असतो. तेवढ्यात श्वेता आदित्यकडे येत म्हणते, आधी मी आईला दीपा आणि कार्तिकची सगळी हकीकत फोनवरती सांगितली आणि म्हणते, बरं झालं एकदा दीपा कार्तिक आणि दीपिकाचा निकाल तरी लागला. असे म्हणत श्वेता आधीला म्हणते, आधी चल आपण बाहेर जाऊ. तर आधी म्हणतो, त्यावेळेस मी म्हणत असतो बाहेर चल, त्यावेळेस यायला नकार देते आणि आता दादाची परिस्थिती बघितली का किती वाईट झाली आणि तू बाहेर जायचे सांगतेस. आदित्य म्हणतो, आता माझा बाहेर जाण्याचा अजिबात मूड नाहीये. तर श्वेता म्हणते, का मूड नाहीये तुझा, काय झाले?
तर आदित्य म्हणतो तुला एकदा सांगितले ना दादावरती काय परिस्थिती आली आणि तू बाहेर जायचे म्हणतेस. श्वेता आदित्यवर भडकते आणि म्हणते अरे मम्मा आणि बाबाचा दीपिका ही दीपाकडे जावा असाच प्लान होता आणि तो सक्सेस झाला आणि आता तुला इकडे वाईट वाटतंय तेव्हा आता इकडे वागायचं तरी कसं असं श्वेता आदित्यला बोलते आणि म्हणते अरे दीपिकाला दीपा ही तिची आई मिळाली तेव्हा हे एका दृष्टीने चांगलंच झालंय आणि तू तोंड पाडून बसलास तेव्हा मला हे असे तोंड पाडून बसायला अजिबात आवडणार नसल्याचे श्वेता आदित्यला सांगते आणि म्हणते ठीक आहे आता मी माझ्या मम्माकडेच राहायला जाते. तेव्हा आदित्य भडकत श्वेताला म्हणतो श्वेता बस आता एक शब्दही बोलू नकोस निदान आजचा दिवस तरी शांत बस ना तू असे म्हणत आदित्य तेथून निघून जातो. तर श्वेता विचार करत म्हणते मी खूप खुश आहे कारण 1 महिना आता मला दीपिकाचे तोंडही बघायला भेटणार नाही. दुसरीकडे संध्याकाळ झाल्यानंतर दीपा दीपिका आणि कार्तिकीच्या झोपण्याची तयारी करते आणि त्यांना बोलवते. तेव्हा दीपिका कार्तिकी ह्या दीपाकडे येतात तर दीपा त्यांना हात जोडून देवाला त्यांच्या मनात असलेली प्रार्थना करायला सांगते. तेव्हा दीपिका देवाला म्हणते देवा माझ्या डॅडाला एकटं सोडू नकोस त्याला माझी आठवण येऊ देऊ नकोस. तर दीपा इकडे देवाला म्हणते दीपिकाला 1 महिना चांगलं ठेव बाबा. नंतर दीपिका दीपाच्या मांडीवर डोके ठेवत म्हणते आई मी तुझ्या मांडीवर झोपू का. तेव्हा दीपा म्हणते अगं यात विचारायचं काय. तेव्हा दीपिका ही दीपाच्या मांडीवर झोपते आणि कार्तिकी म्हणते अगं आई गोष्ट सांग ना. तेव्हा दीपा म्हणते मी तुम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का. तेव्हा कार्तिकी आणि दीपिका दोघेही म्हणते सांग. तेव्हा दीपा पुन्हा म्हणते मी तुम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का. तेव्हा दीपिका आणि कार्तिकी पुन्हा गोष्ट सांगायला सांगतात. तर दीपा पुन्हा तुम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का असे विचारत असते. तेव्हा दीपिका आणि कार्तिकी दोघीही मोठ्याने हसू लागतात. त्यानंतर दीपा ही त्यांना गोष्ट सांगून झोपे लावते. तर इकडे कार्तिक दीपिकाच्या आठवणीत हरवून गेलेला असतो आणि कार्तिकला झोप येत नसते. तेवढ्यात सौंदर्या कार्तिककडे येते. तेव्हा कार्तिक सौंदर्याला म्हणतो मम्मा तू जर माझी समजूत काढायला जर माझ्याकडे आली असेल तर येऊ नकोस. तेव्हा सौंदर्या खाली मान घालून कार्तिकला म्हणते कार्तिक मला माझीच समजूत काढता येऊ नाही राहिली तर मी तुझी कशी समजूत काढू रे. आणि म्हणते कार्तिक अशी कोणतीही आई आपल्या मुलाला दुःखी नाही बघू शकत रे. तेव्हा तू असं दुःख नको धरत बसू आणि म्हणते सॉरी फॉर एव्हरीथिंग आणि दीपिकाबद्दल तू असं दुःख धरून बसू नकोस. तेव्हा कार्तिक म्हणतो मम्मा माझ्याबरोबर एक आई म्हणून बोलतेस ना तेव्हा मी सुद्धा तुला आज एक बाप म्हणून सांगतो कोणताही बाप तिच्या मुलीशिवाय नाही राहू शकत. ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो. तर कार्तिक म्हणतो दीपिका दीपाच्या घरी जाण्यामागे फक्त जबाबदार तू आणि दीपा दोघीच आहेस आणि म्हणतो मला वाटायचे की माझे आयुष्य दीपामुळे खराब झाले पण नाही माझे आयुष्य आता खराब होण्यासाठी तू सुद्धा कारणीभूत आहेस. ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो आणि सौंदर्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि भरलेल्या डोळ्यांनी सौंदर्या ही कार्तिककडे बघू लागते. तेव्हा कार्तिक म्हणतो मी काहीही कॉम्प्रोमाइज करू शकतो पण माझ्या दीपिकाला मी कधीच कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. तेव्हा सौंदर्या म्हणते कार्तिक दीपिका तुझ्याकडे येणार नाही असं तू का विचार करतोस. ती म्हणते दीपिका ही तुझी मुलगी आहे तेव्हा ती तुझ्याकडे येणारच. फक्त एक छोटासा बदल झालाय तो म्हणजे दीपिकाला फक्त आता तिची आई मिळाली. आणि म्हणते कार्तिक तू जसा दीपिकाशिवाय राहू शकत नाही तसे आम्ही सुद्धा दीपिकाशिवाय नाही राहू शकत. तेव्हा तू थोडे तुझ्या मनाला समजूत घाल. आणि म्हणते तू जसा इकडे दीपिकाला मिस करतोय तसे तिकडे दीपिकासुद्धा तुला मिस करत असेल. तेव्हा कार्तिक म्हणतो अरे आता असे बोलून काय उपयोग मी तर दीपिकाला पुन्हा नाही मिळू शकत ना असे म्हणत कार्तिक हा रडू लागतो. तर सौंदर्याला मोठा धक्का बसतो. तिकडे दुसऱ्या दिवशी दीपिका ही दीपाला म्हणते अगं आई माझ्याकडे स्कूलला जाण्यासाठी शूज आणि स्कूल बॅग नाही आहे. तेव्हा दीपा म्हणते दीपिका उद्यापासून ह्या सर्व गोष्टी तुझ्याकडे असतील. तेवढ्यात सौंदर्या तिथे येत दीपाला म्हणते उद्या का आज का नाही असे म्हणत सौंदर्याने दीपिकाची स्कूल बॅग आणि शूज सर्व काही घेऊन सौंदर्या तिथे आलेली असते. तेव्हा दीपिका सौंदर्याला म्हणते डॅडा कसा आहे ग. तेव्हा सौंदर्या दीपिकाला म्हणते तूच तुझ्या तोंडाने विचार आता त्याला
असे म्हणत कार्तिक हा आतमध्ये येतो. तेव्हा कार्तिकला बघून दीपिकाला खूप आनंद होतो आणि दीपिका प्रेमाने कार्तिकला मिठी मारते. तर तेवढ्यात कार्तिकला म्हणते बाबा. ते ऐकून कार्तिकला मोठा धक्का बसतो. कार्तिक हा हसत कार्तिकीकडे येतो आणि कार्तिकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत कार्तिकीला सुद्धा आपल्या मिठीत घेतो. तर आता कार्तिकने दीपिका आणि कार्तिकला आपले मानले आहे आणि कार्तिकीचा वडील म्हणून स्वीकार केला आहे. तर आता कार्तिक दीपाचा कसा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.